नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर सायली आणि अर्जुन आता प्रियाच्या सत्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेत. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता अस्मिता आणि सचिन जेवण करायला सगळ्यांसोबत बाहेर येतात. तर आता अस्मिता मात्र जाम खुश आहे आणि ती बोलते की तुम्ही सगळेजण आमच्यासाठी थांबला होतात, आमची वाट पाहत होतात. त्यावर प्रताप बोलतो की हो, आता घरातील सर्वजण आल्याशिवाय जेवण कसं सुरू करणार होतो बरं आम्ही. त्यावर आता सचिन लगेच बोलतो की सॉरी हां, म्हणजे आम्हाला थोडासा लेट झाला. आणि मनातल्या मनातच विचार करत असतो की हे सगळेजण माझ्याशी असं अचानक चांगलं का वागायला लागले आहेत. त्यावर आता पूर्णा आजी त्याला बोलते की काही हरकत नाही, बसा तुम्ही दोघेही जेवायला बसा. तर आता ते दोघेही जेवायला बसल्यानंतर आता सायली, विमलताई आणि तन्वी सगळ्यांना जेवायला वाढत असतात. तर सायलीने अस्मिताच्या आवडती भाजी बनवलेली असते. आता अर्जुन मात्र सायलीच्या हातातून ती भाजी घेतो आणि बोलतो की अस्मिताई, पाहिलंस का, हे बघ माझ्या बायकोने तुझ्या आवडीची भाजी बनवली आहे. पण हां, ही भाजी तुला मिळणार नाही आहे. ही भाजी आम्हीच सगळे संपवणार आहोत. आणि आता अश्विन पण त्याच्यासोबत त्याला सामील होतो आणि बोलतो की हो हो डॅड, घ्या ना, तुम्हाला पण घ्या भाजी. आणि आता अर्जुन, अश्विन आणि प्रताप आता हे तिघेही ती भाजी घेतात, पण अस्मिताला काही ती भाजी देत नाही. त्यावर अस्मिता बोलते की तुम्ही जर असं करणार असाल तर मी मारेल तुम्हाला. एकतर मला केव्हाची भूक लागली आहे, तर मला भूक लागली आहे म्हणजे बाळाला पण भूक लागली आहे ना, आणि तुम्ही हे असं करताय का माझ्यासोबत. त्यावर आता कल्पना देखील अर्जुन आणि अश्विनला बोलते की अरे तुमचं काय चाललंय, द्या तिला भाजी. आणि आवडती भाजी मिळाल्यामुळे बघा अस्मिताच्या चेहऱ्यावर कसं हसू आलंय ते. त्यावर आता अस्मिता बोलते की मम्मा, हे आवडती भाजी मिळाल्यामुळे नाही आहे, तर आज खूप दिवसांनी माझे दोन्ही भाऊ माझ्याशी पूर्वीसारखे छान वागतायत ना, म्हणून आहे. पण सचिन मात्र शांतच असतो आणि हे तन्वीच्या लक्षात येतं. आता तन्वी मात्र विचार करत असते की हा मात्र अस्मितापासून मनाने दूरच आहे आणि तेच चांगलं आहे. आणि ती सचिनला विचारते, सचिन तुला काही हवं आहे का, पोळी वाढू की भात. त्यावर तो बोलतो की भातच वाढ. मग आता कल्पना विमलला सांगते की विमल, तू जो दही भात केला आहे ना सचिनसाठी, जा तो घेऊन ये. आणि आता विमल देखील तो दही भात घेऊन येते आणि सायली आता सचिनला तो दही भात वाढत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली तिचं आरशासमोर उभं राहून आवरत असते. तर तेवढ्यातच आता अर्जुन मध्येच येतो आणि तो त्याचा आवरायला लागतो. त्यावर आता सायली त्याला चिडूनच ओरडते, हे काय चाललं आहे तुमचं, एकतर सकाळी सकाळी माझी किती गडबड होते, किती कामं असतात आणि तुमचं काय बरं मध्येच. त्यावर आता अर्जुन बोलतो, हो आता ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत सगळीकडे आरसेच लावून ठेवतो मी, त्यातला एक छोटासा आरसा मिळेल ना मला. त्यावर आता सायली बोलते, अहो सकाळी किती गडबड असते. पण आता अर्जुनला आठवतं की तो जेव्हा सायलीच्या रोलमध्ये होता तेव्हा त्याची देखील किती धावपळ व्हायची. आणि आता मात्र तो सायलीला बोलतो की ठीक आहे, तू आवर तुझं, मी आपला निवांत आवरेल. त्यावर आता सायली त्याला सांगते की ठीक आहे, पण नाश्ता झाल्यानंतर तुम्ही आधी बाहेर पडा आणि मी मागून बाहेर पडेल. त्यावर आता अर्जुन बोलतो की पण असं का. त्यावर सायली सांगते की असं केल्यानंतर प्रियाला मात्र आपल्याला गुगली देता येईल, ती काही आपला पाठलाग करणार नाही. त्यावर आता अर्जुनला काही तो गुगली शब्दाचा अर्थही कळेना आणि तो शब्दही उच्चारता येईना. त्यावर तो बोलतो की काय काय म्हणालीस तू, काय घुगरी, काय काय म्हणालीस. त्यावर आता सायली त्याला समजावते की म्हणजे तुम्ही जेव्हा रोमॅन्टिक होता तेव्हा मी कशी तुमच्या तावडीतून सुटून जाते बरं, याला म्हणतात गुगली देणं. त्यावर आता अर्जुन परत आता सायलीच्या मागे लागतो, पण सायली मात्र नेहमीप्रमाणे त्याला गुगली देऊन त्याच्या तावडीतून सटकते. तर आता सगळेजण खाली नाश्त्यासाठी जमा झालेले असतात आणि तन्वीने आता सगळ्यांसाठी थालीपीठ बनवलेलं असतं. तर आता ते प्लेटमधलं थालीपीठ पाहून पूर्णा आजी बोलते की दिसायला तर छान झालं आहे, पण कसं जमलं ग तुला हे. त्यावर आता तन्वी सांगते की मी ना ऑनलाईन व्हिडिओ पाहून बनवलं आहे, त्यामुळे जमलं. छानच झालं असणार आहे, म्हणजे पाहून तरी छानच वाटतं आहे, तुम्ही सगळे खाऊन सांगा ना कसं झालं आहे. तितक्यात आता अश्विन मात्र एकही चान्स सोडत नाही तन्वीचं कौतुक करायचं आणि अश्विन लगेच बोलतो,
ते कसंही होऊ देत, तू प्रेमाने बनवलेस की नाही, मग आम्ही सगळे ते खाणार आहोत आणि ते छानच लागणार आहे. आता त्याचं हे ऐकून मात्र तन्वी देखील जाम खुश झाली आहे आणि वर त्याला बोलते की आज दुपारचं जेवण पण मीच बनवणार आहे. आता हे ऐकल्यावर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो की आज दुपारी जेवायला भेटते की नाही हे जेवण बनवणार आहे म्हटल्यावर. आणि तन्वी पुढे बोलते की मी दुपारी फुलके आणि कुर्मा बनवणार आहे, चालेल ना, मस्त गरम गरम कुर्मा बनवते. तितक्यात आता कल्पना तिला बोलते की तन्वी, अगं म्हणजे लगेच एवढी मोठी झेप नको घेऊस गं, म्हणजे जर नाही जमलं तुला तर तू तोंडावर पडशील ना. तर सायली आणि अर्जुनलाही आता तिची ही नाटकं समजत असतात आणि कल्पनाचं तोंडून हे असं ऐकल्यावर अर्जुनला मात्र आता हसू येत असतं. त्यावर आता तन्वी बोलते की नाही, काही हरकत नाही, मी प्रयत्न करेल, प्रयत्न केल्यावरच शिकायला भेटेल ना, त्यामुळे मी प्रयत्न करून पाहणार आहे. आता तिचं हे बोलणं ऐकून प्रताप बोलतो की ते सगळं ठीक आहे, म्हणजे तुला हे सगळं जिद्दीने करायचं आहे वगैरे, पण शेवटी प्रश्न तर आमच्या पोटाचा आहे ना. आता हे ऐकल्यावर अर्जुनलाही अजूनच हसू येतं, पण तेवढ्यातच आता तन्वीची बाजू घेत अश्विन मात्र लगेच बोलतो की तन्वी, तू बनव कुर्मा, मी खाईन, अगदी आवडीने खाईन, आणि मीच नाही तर घरचे सगळे देखील खातील तुझ्या हातचा कुर्मा. तू बनव, तू मनापासून बनवतीयस ना, मनापासून करतीयस ना हे सगळं, मग बनव. आता सगळेजण तिने बनवलेलं ते थालीपीठ खात असतात, पण कोणालाही ते आता थालीपीठच तुटेना, एवढं ते कडक झालेलं असतं. नाही, दिसायला तर ते छान आहे, पण ते काही आता तुटेना. आता पूर्ण आजी कसंबसं त्याचा एक तुकडा तोडते आणि खाऊन पाहते, तर आता ते चावायलाही चावेना पूर्ण आजीला. तर आता तन्वी लगेच विचारते, पूर्ण आजी कसं झालं आहे, मला सांग ना थालीपीठ. त्यावर पूर्ण आजी बोलते की अगदी तुझ्यासारखंच झालं आहे. त्यावर तन्वी बोलते की म्हणजे. आता पूर्ण आजी सांगते की म्हणजे दिसायला जसं आहे तसं आतून नाही आहे. आता तिचा हा टोमणा ऐकून तन्वी मात्र थोडीशी ओशाळते, पण अर्जुन आणि सायली हसत असतात. खरं तर सगळेच हसत असतात आता त्यांच्यासोबत, पण अश्विनला मात्र हे अजिबातही आवडत नाही. आणि अश्विन आता नेहमीप्रमाणे तन्वीची बाजू घेत बोलतो, जर कॉम्प्लिमेंट देता येत नसेल ना, तर कमीत कमी हे असे टोमणे तरी मारू नका. ती मनापासून काहीतरी बनवायचा करायचा प्रयत्न करते ना सगळ्यांसाठी. तर आता अर्जुनला मात्र हे अश्विनचं बोलणं अजिबातही आवडत नाही आणि अर्जुन बोलतो की मी ऑफिसला जातोय. त्यावर आता सायली बोलते की थांबा आई, मी पोहे बनवू का सगळ्यांसाठी. तेवढ्यातच कल्पना बोलते की हो बरं होईल, बनव. तर अर्जुन आता तसाच ऑफिसला जायला निघतो, त्यामुळे तन्वी आता त्याला बोलते की अर्जुन सॉरी हां, माझ्यामुळे तुला उपाशीच ऑफिसला जावं लागतंय. तर विमलताई आणि सायली पटकन किचनमध्ये जातात सगळ्यांसाठी पोहे बनवण्यासाठी. आणि जाता जाता अर्जुन मात्र अश्विनला बोलतो की खा तू खा ना, आणि तू दे कॉम्प्लिमेंट. अश्विन मात्र ते न तुटणारे थालीपीठ मात्र तसाच बळजबरी खात असतो. आणि त्याच्याकडे पाहून पूर्णाजी बोलते की बाकी ते काहीही असो, नवरा असावा तर अश्विनसारखा. आणि आता हे पाहून तन्वीही थोडंसं बळच उसणं हसू चेहऱ्यावर आणते आणि विचार करते की अर्जुन तर आता एकटाच बाहेर पडला आहे, सायली तर इथेच आहे किचनमध्ये. याचा अर्थ त्यांनी शोधाशोध थांबवली असेल का. नाही, कुर्मा बनवण्याच्या नादाने का होईना ते सामान आणायच्या बहाण्याने मी त्यांचा पाठलाग करणार होते, पण सायली तर इथेच आहे, चला जाऊ द्या. आणि आता तीही तो विषय सोडून देते आणि आता तीही कुर्म्याच्या मागे लागली आहे आणि आता व्हिडिओ पाहून कुर्म्यासाठी काय काय लागतं याची लिस्ट बनवते आहे. तर विमलताई तिला विचारतात की कसली लिस्ट बनवताय, तर ती सांगते की मी कुर्म्याच्या सामानाची लिस्ट बनवते आहे. आणि तेवढ्यातच आता कल्पना आणि सायली तिथे येतात. त्यावर कल्पना विमलला सांगते की विमल, मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते, अस्मितासाठी थोडंसं सामान आणायचं आहे मला. बघ ना, तिची डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे, पण तरी देखील माझीच तयारी झाली नाही आहे काही. त्यावर आता विमल बोलतात की तसं नाही वहिनी, आता थोडेच दिवस राहिलेत ना, म्हणून तुमची गडबड होती आहे. त्यावर आता कल्पना तन्वीला सांगते की तन्वी, तुला कुर्मा बनवायला काही मदत लागली तर विमलची मदत घे हं.
आता तन्वी देखील बोलते, हो हो तुम्ही आले ना, मस्त गरम गरम कुर्मा वाढेल मी तुम्हाला सगळ्यांना. त्यावर कल्पना बोलते की हो, यांना देखील मी फॅक्टरीतून घरी बोलवलं आहे, तू कुर्मा बनवणार आहे म्हटल्यावर जेवायला. त्यावर आता तन्वी बोलते की आता तर मी दुप्पट उत्साहाने कुर्मा बनवणार आहे. आणि आता सायली देखील ती कल्पनासोबत बाहेर जायला निघते. तर तन्वी मात्र विचार करत असते की माझ्या या खोटेपणाच्या जाळ्यामध्ये सगळेच अडकलेत. या सुभेदारांना मूर्ख बनवणं किती सोपं आहे ना. तर सायली मात्र मनातल्या मनातच बडबडत असते की प्रिया, तुला मूर्खात कसं काढायचं ना, हे मला मात्र चांगलंच माहीत आहे. आता काहीही झालं तरी तू काही आमचा पाठलाग करू शकणार नाही आहेस. आता तन्वी मात्र इथेच घरात बसली आहे आणि आता तिला असं वाटतं आहे की ही सायली आता कल्पनासोबत बाहेर गेली आहे म्हटल्यानंतर या दोघांनीही शोधाशोध थांबवली आहे. पण तरी देखील तिला आता सायलीचा पाठलाग करायचा आहे. आणि त्यासाठी ती विमलला सांगते की मी एक काम करते, मी बाहेर जाऊन हे सगळं सामान घेऊन येते. त्यावर विमल तिला सांगते की अहो सगळं आहे आपल्या घरामध्ये. त्यावर ती सांगते की नाही कणिक संपली आहे. त्यावर विमल सांगते की अहो नाही, कणिक देखील आहे, ते मोठ्या डब्यामध्ये ठेवली एक्स्ट्राची कणिक, चला मी तुम्हाला दाखवते. आता मात्र तन्वीचा नाईलाज होतो आणि तिला काही आता सायली अर्जुनचा पाठलाग करायला त्यांच्या मागे जाता येत नाही. तर सायली आणि कल्पना या दोघांची वाट पाहत अर्जुन आता बाहेरच बसलेला असतो गाडीमध्ये. तर त्या दोघेही येतात. आता सायली बोलते की आई, आम्ही आधी तुम्हाला मार्केटमध्ये सोडतो आणि आमचं काम आवरलं की तुम्हाला परत घ्यायला येतो. त्यावर कल्पना बोलते की अगं नको, कशाला, मी येईल ना, तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काम सोडून उगीच मला सोडवायला किंवा घ्यायला वगैरे येऊ नका. तर इकडे प्रतिमा आता एकटीच चहा पीत बसलेली असते. तर तेवढ्यातच रविराज येतो आणि विचारतो की सुमन कुठे आहे, ती दिसत नाही आहे घरामध्ये. त्यावर प्रतिमा सांगते की सुमन मंदिरामध्ये गेली आहे. त्यावर आता रविराज बोलतो की हे काय, ती एकटीच मंदिरामध्ये गेली आहे. त्यावर प्रतिमा बोलते की हो, मी तिला म्हणाले की मीही येते तुझ्यासोबत, पण मग ती म्हणाली की तिला एकटीलाच जायची इच्छा होती आहे आणि तसंही या घरामध्ये तिच्या आणि नागराज भाऊजींच्या किती आठवणी आहेत, ती बिचारीला इथे करमत नाही, म्हणून मग ती मंदिरामध्ये गेली आहे. त्यावर रविराज बोलतो की मला तिच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट करायच्या होत्या आणि तिची सही हवी होती इथे, पण तू तिला एकटीला जाऊच का दिलंस? अगं पाहिलं ना, आधीही ती एकटी बाहेर गेली होती आणि किडनॅप झाली. त्यावर प्रतिमा बोलते की हो, आणि किडनॅप करणारे देखील नागराज भाऊजीच होते, पण आता ते मात्र तिचं अजिबातही काहीही बिघडवू शकणार नाही आहेत. त्यावर आता रविराज बोलतो की थांब, मी तिला फोन करूनच विचारतो की ती कुठे आहे आणि तिला घरी यायला किती वेळ लागणार आहे. त्यावर प्रतिमा त्याला बोलते की अहो पण ती मंदिरामध्ये बसली असेल, कशाला तिला उगाचच कॉल करताय. पण रविराजला मात्र काही चैन पडत नाही. तर इकडे सुमन खरं तर प्रतिमाशी खोटं बोलून नागराजला भेटायला आलेली असते. तर आता नागराज तिला बोलतो की कशाला आली आहेस इथे. आता सुमन विचारते की तुम्ही हे सगळं का केलंस ना, हे विचारायला आली आहे मी फक्त, याचं उत्तर हवं आहे मला काही प्रश्नांची. त्यावर नागराज बोलतो की उत्तरं विचारायला आली आहेस की जाब विचारायला आली आहेस मला. त्यावर सुमन बोलते की तुम्हाला हवं तसं समजा. तुम्ही स्वतःच्याच भावाच्या जीवावर तुम्ही का उठला होतात, तुम्ही भाऊजींशी माझ्याशी हे असं का वागलात. अहो तुम्हाला पैशांचा मोह होता, पण तुमच्या मोहापायी तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केलात. आता मात्र नागराज उठून तिच्या जवळ येतो आणि बोलतो की कुठला संसार ग, कुठल्या संसाराबद्दल बोलतेस तू, तो दादाने टाकलेल्या तुकड्यांवरचा तो संसार का. मला फक्त त्याची प्रॉपर्टी हवी होती. त्या महिपतने जर 22 वर्षांपूर्वी ॲक्सिडेंटमध्येच त्याला मारला असता ना, त्याची सगळी प्रॉपर्टी आज माझी झाली असती. त्यावर सुमन बोलते की अजून देखील तुम्हाला तुमची चूक कळत नाही आहे का, अजून देखील तुम्हाला हेच वाटतं आहे का, आणि कुठल्या प्रॉपर्टीबद्दल बोलताय तुम्ही. अहो आपल्या लग्नाच्या आधीपासूनच भाऊजी एक सक्सेसफुल वकील होते. ती सगळी प्रॉपर्टी त्यांनी स्वतः कमावली आहे, स्वतःच्या हिमतीवर. ती काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही आहे त्याच्यावर तुमचा अधिकार असायला.
नागराजला मात्र हे अजिबातही पटत नाही आणि नागराज बोलतो की अधिकार नाही असं कसं? त्या प्रॉपर्टीवर माझा देखील तेवढाच अधिकार आहे आणि जोपर्यंत मी ती प्रॉपर्टी मिळवत नाही ना तोपर्यंत मात्र मी दादाला जिवंतच ठेवणार आहे. नाही म्हणजे 5-10 हजार रुपये जरी मागितले ना त्याच्याकडे मी, तरी किती धारेवर धरायचा तो मला. आता सुमनला मात्र नागराजचं हे बोलणं अजिबातही पटत नाही. सुमन त्याला बोलते की अहो तुम्ही इथे जेलमध्ये शिक्षा भोगताय आणि मी जेलच्या बाहेर. त्यावर नागराज बोलतो की तू कसली शिक्षा भोगतेस ग? तू तर दादाच्या घरामध्ये मस्त आरामामध्ये राहतीयेस, लोळतीयेस आणि तू कसली शिक्षा भोगतीयेस? शिक्षा तर फक्त मी एकटा भोगतोय इथे. अगं तो जर मेला असता आणि त्याची प्रॉपर्टी जर आपल्याला मिळाली असती ना तर मी त्या सगळ्या साम्राज्याचा राजा झालो असतो आणि सुमन तू राणी झाली असतीस. त्यावर आता सुमन बोलते की मला असं कुठल्याही कोणालाही मारून फसवून त्यांच्या प्रॉपर्टीची राणी वगैरे व्हायचं नाहीच आहे. तर आता नागराज खरं तर ही सुमन आता इथे नागराजला यासाठी भेटायला आलेली असते की तिला असं वाटतं एवढी सगळी शिक्षा मिळाल्यानंतर आता त्याला घरच्यांनी असं वाळीत टाकल्यानंतर तरी तो सुधारेल. पण मग तिचा हा भ्रम मात्र इथे खोटा ठरला आहे. तिच्या भ्रमाचा भोपळा मात्र इथे फुटला आहे. कारण नागराज अजून देखील आता रविराजला मारायच्याच गोष्टी करतोय, त्याची प्रॉपर्टी हडपायच्याच गोष्टी करतोय. त्याला खरं तर कोणाशी काहीही लागेबांधे नाही आहेत. त्याला खरं तर कोणाचं काही एक घेणं देणंच राहिलेलं नाही आहे. तर इकडे सायली आणि अर्जुन आता त्या बाईला भेटायला आलेत परत एकदा. आता ती दार उघडते आणि समोर सायली अर्जुनला पाहून आता ती बाई बोलते की तुम्ही इथं कशाला आलेत परत? मला जे काही माहिती होतं मी तुम्हाला सांगितलं आहे ना आधीच. परत काय विचारायचं आहे आता तुम्हाला? त्यावर आता सायली बोलते की आम्हाला सदा आणि मैनाविषयी तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. पण ती बाई काय आता कॉपरेट करायला तयार नसते. त्यावर अर्जुन बोलतो की ठीक आहे मग घरात नका घेऊ, आम्ही इथेच बोलतो. आता मात्र तिचा नाईलाज होतो. ती सायली आणि अर्जुनला घरात घेते आणि ती आता अर्जुन बोलतो तिला सदा आणि मैनाबद्दल की सदा आणि मैनाबद्दल अजून तुला काय माहीत आहे वगैरे. आता ही बाई सांगते की म्हणजे ती एक नंबरची खोटारडे माणसं आहेत आणि त्यांनी तुम्हाला देखील धोका दिलेला दिसतोय, त्यामुळेच तुम्ही त्यांची चौकशी करत परत इथे आलेत. नाही, जी माणसं स्वतःच्या पोटच्या पोरीला पैशासाठी विकू शकतात ती काय काय करू शकतात जरा विचार करा ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की त्यांनी खरंच तुम्हाला त्यांची मुलगी विकली होती का? ते तर बोलले की त्यांना 4च मुली आहेत. त्यावर ती बाई सांगते 4 कसले? 5 मुली आहेत त्यांना. 5वी पोरगी ती बबली, ती मला विकली होती त्यांनी. कसं आहे का आधी 4च पोरी होत्या, कसा तरी गाडा ढकलत होता, पण ही 5वी पोरगी झाल्यावर मात्र भागत नव्हतं. आणि मग ह्या पोरीने देखील 3-4 वर्षाची असतानाच तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. कोणालाच मार, कोणाला गाड. त्याच्यामुळे मग ते वैतागून त्या पोरीला मला विकली आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेतले त्यांनी. त्यावर अर्जुन बोलतो पण ते तर बोलले की त्यांना 4च मुली आहेत. त्यावर आता ही बाई सांगते 4 कसल्या? मी सांगते ना 5 मुली आहेत. ती बबलीच त्यांची 5वी मुलगी आहे म्हणून. तुम्ही नाही का मागच्या वेळेस आले तेव्हा मला तो फोटो दाखवला होता? तीच बबली आहे त्यांची 5वी पोरगी. आणि अजून देखील त्यांच्या त्या दुकानाच्या भिंतीवर त्या 5 पोरींचा फोटो लावून मिरवतायत ते. आता अर्जुनच्या लक्षात येतं की त्याने जो बबलीचा फोटो दाखवला होता ह्या बाईला तर तो खरं तर हिने ओळखला होता आणि ही बाई त्याच बबलीबद्दल बोलतीये जी की सदा मैनाची 5वी पोरगी आहे. आणि सदा मैनाने तर यांना खोटं सांगितलं की यांना 4च पोरी आहेत म्हणून. त्यावर आता अर्जुन बोलतो की ठीक आहे, आम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर येईल आम्ही परत तुमच्याकडे विचारायला. त्यावर ही बाई सांगते की हां आपण पुढच्या वेळेस परत येताना हे असं पोलिसांची भीती दाखवायची नाही मागच्या वेळेसारखी. नाही म्हणजे तुम्ही असं काही बोलले तर मी खरं बोलून देईन ना म्हणून म्हणतीये. आता सायली आणि अर्जुन तिथून बाहेर पडतात. तर आता ते खरं तर दोघेही शॉक झालेले असतात की सदा मैनाने यांना खोटं सांगितलेलं असतं की 5 ऐवजी 4च मुली आहेत म्हणून. आणि त्यांनी नाव देखील महिपतचंच घेतलेलं असतं. तर सायली बोलते की आपल्याला तर असं वाटलं की महिपत त्याच्या मुलीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने माझे खोटे आई वडील म्हणून या सदा मैनाला आपल्या घरी पाठवलं.
पण या सगळ्याशी प्रियाचा आणि नागराजचा काय संबंध आहे? प्रिया तर अजून देखील या सदामयनाला पैसे देतीये. आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जायला हवंय. तर इकडे तन्वी देखील विचार करते की त्या दिवशी सायली आणि अर्जुन दोघेही माझा पाठलाग करत होते आणि पाठलाग करता करता सायली आता लोखंडांच्या घरापर्यंत येऊन पोहोचली. त्यांना माझ्याबद्दल काही कळालं तर नसेल ना? ह्या सदामयनाने तर त्यांना काही सांगितलं नाही आहे, पण तरी देखील ते काय शोधतायत नक्की वगैरे. आता ती विचारच करत असते तेवढ्यातच आता अश्विन तिथे येऊन तिच्या समोर बसतो आणि बोलतो की तन्वी, घरच्यांचा विचार करतेस ना? त्यावर तन्वी पण आता बळच चेहऱ्यावर उसणं हसू आणत बोलते की हो, घरच्यांचाच विचार करते. त्यावर आता अश्विन बोलतो की हे बघ, तुला घरच्यांसाठी जे काही करायचं असेल ना, त्याआधी मला सांग, म्हणजे मी पण हवी तशी मदत तुला करत जाईल. नाही, आणि एकदा का ह्या घरच्यांनी तुला स्वीकारलं ना, मग बघ ते तुला मनापासून स्वीकारतील वगैरे, असं तो तिला सांगत असतो. तर तन्वी सांगते की खरं तर मला सगळ्यांसाठी ना स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणजे मेनू ठरवण्यापासून तर स्वयंपाक करेपर्यंत वाढेपर्यंत सगळं मलाच करायचं आहे. त्यावर अश्विन बोलतो की अगं पण तू ते करतच असतेस की रोज. त्यावर तन्वी बोलते नाही ना, म्हणजे एरवी फक्त पूर्णाजी मला शिक्षा म्हणून किचनमध्ये पाठवून काही स्वयंपाक वगैरे करायला लावते, आणि नाहीतर इतर वेळेस जर मी काही करायचा प्रयत्न केला तर मग मला लगेच नियम वगैरे टोमणे वगैरे दिले जातात. त्यावर आता अश्विन देखील तिच्या बाजूने बोलतो आणि अश्विन देखील बोलतो की बरं ठीक आहे, कर तू असं, मी आहे तुझ्यासोबत. तर इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो अजूनही त्या प्रियाच्याच केसचा. त्याला आठवतं की डॉक्टरांनी सांगितलं की या ब्लड ग्रुपच्या रिपोर्ट्सवरून तरी हेच सिद्ध होतं की ही प्रिया काही किल्लेदारांची पोरगी नाही आहे म्हणून. आता त्या बाईने पण बबलीबद्दल सांगितलं की बबली 5वी पोरगी आणि बबली खरंच सदामयनाचीच पोरगी आहे आणि त्यांनीच ती या बाईला विकली होती म्हणून. तर तेवढ्यातच आता सायली त्याच्यासाठी थंड दुधाचा ग्लास घेऊन येते आणि त्याला दूध देते आणि बोलते की तुम्हाला ॲसिडिटी झाली होती ना, पहिलं हे दूध पिऊन घ्या. त्यावर अर्जुन बोलतो की मला नको आहे. त्यावर सायली बोलते की हे आईंनी दिलं आहे, त्यामुळे तुम्ही पहा आता प्यायचं आहे की नाही प्यायचं आहे, आणि कसला विचार करताय सांगा बरं मला. त्यावर अर्जुन सांगतो की आता म्हणजे प्रिया, महिपत, नागराज, सदामयना, त्यांची ती 5वी पोरगी, या सगळ्या गोष्टींचा ना डोक्यामध्ये असा गुंता झाला आहे, गोंधळ उडाला आहे सगळा. त्यामुळे सायली बोलते की आणि असं जेव्हा होईल ना, तेव्हा एकच काम करायचं असतं, सगळं लिहून ठेवायचं असतं. तुम्ही तो बोर्ड उलटा करा बरं. आता अर्जुन तो बोर्ड उलटा करतो, तर सायली आता तिथे त्या स्टिकी नोट्स घेऊन येते आणि त्याच्यावर सगळ्यांची नावं लिहून काढते आणि ते आता त्या बोर्डवर चिटकवते. तर आता सायली अर्जुनला सांगत असते की हे पहा, म्हणजे सदामयना माझे खोटे आईवडील बनून या घरामध्ये आले आणि आपण जेव्हा त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी महिपतचं नाव घेतलं. नाही, आणि आपल्याला देखील हे असंच वाटलं की महिपतच्या पोरीचा खून झाला आहे म्हणून बदला घेण्यासाठी त्यांनी सदामयनाला आपल्या घरामध्ये पाठवलं आहे की काय. पण खरं तर नागराज आणि महिपत हे दोघेही आधीपासूनच या सदामयनाशी कनेक्टेड असतील. पण प्रियाचं काय? प्रियाचा या दोघांशीही काय संबंध आहे? आणि प्रिया या दोघांनाही दर महिन्याला पैसे का देतीये? म्हणजे आपल्याला जे कारण वाटतं आहे, आपल्याला जे डोळ्यासमोर दिसतं आहे ते असं नाहीच आहे. खरं तर या सदामयनाला आपल्या घरामध्ये पाठवण्यामागे महिपतचा हेतू काहीतरी वेगळाच होता आणि हे सगळ्याच शोधून काढायचं आहे आपल्याला. आणि या सगळ्याची सुरुवात होईल शाळेपासून. नाही, म्हणजे त्या 5ही पोरी एकाच शाळेत असतील ना, त्या बहिणी आहेत, म्हणजे आपण शाळेपासूनच शोधायला सुरुवात करूयात. आणि आता सायली पुढे सांगते की मी बऱ्याचदा मैनाशी गप्पा मारायला जायचे आणि तिला माझ्या लहानपणीच्या गोष्टी विचारायचे, तर ती भरपूर लहानपणीच्या आठवणी सांगायची, पण त्या माझ्या नसायच्या, तिच्या पोरीच्या असायच्या. त्यावर आता अर्जुनला देखील आठवतं की ही मैनावती काय काय गोष्टी सांगायची त्यांना, आणि अर्जुनला देखील ते पटतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आता शोध घेत घेत पोरींच्या शाळेमध्ये चौकशी करतायत, पण आता एका शाळेमध्ये त्यांना काही रेकॉर्ड सापडत नाही आणि आता ते दुसऱ्या शाळेमध्ये जायचं ठरवतात. तर आता तन्वीला ते ॲक्सिडेंटली रोडवर दिसतात आणि तन्वी आता त्यांचा पाठलाग करत करत जाते. तर तन्वी पाठलाग करते हे लक्षात आल्यावर सायली अर्जुन मात्र मार्केटमध्ये जातात आणि तन्वी आता सायलीला शोधत असतानाच सायली तिला गाठते आणि विचारते, काय गं,
तू इथे काय करतेयस? आता समोर सायलीला पाहून तन्वी मात्र जाम घाबरली आहे. तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.